रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे आरजे प्रसन्न सोबत. नमस्कार, मी आरजे प्रसन्न. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. हा डायलॉग रिअल लाईफ मध्ये ॲडव्होकेटचा रोल करणाऱ्या सनी देओलनं प्रसिद्ध केला. पण रिअल लाईफ मध्ये अतिरेक्यांना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवणाऱ्या विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना आज आपण भेटणार आहोत. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना आपण आतापर्यंत जितकं पाहिलंय, जितकं ऐकलंय, त्यावरनं हे लक्षात येतं की ही एक स्पेशल पर्सनॅलिटी आहे. तर जाणून घेऊयात आज त्यांच्याबद्दल च्या पलीकडे या पॉडकास्ट मधनं. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. तुमच्या केसेस बद्दल तर संपूर्ण महाराष्ट्र नाही, भारत नाही, बाहेर सुद्धा चर्चा आहे. पण तुमची सुद्धा तर फॅमिली असणार आहे, तुमचा सुद्धा मित्र परिवार असणार आहे. त्यांच्यासोबत थोडा का होईना वेळ तुम्ही घालवण्याचा प्रयत्न करत असाल. अनेक मोठमोठ्या आरोपींना तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलंय. पण एखादी चूक झाल्यामुळे किंवा एखादी गोष्ट तुम्ही करू नाही शकल्यामुळे तुम्ही कधी आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे राहिलात का त्यांच्यासमोर? नाही, मी मात्र हे प्रामाणिकपणे कबूल करेल की माझ्या मिसेसने म्हणजे साधारणतः मी जळगावला वकिली सुरुवात केली. 93 पर्यंत जळगावच वकिली करत होतो. बर. 93 नंतर मुंबई बॉम्बस्फोट खटल्याच्या निमित्ताने मुंबईला आलो आणि दर सोमवार म्हणजे तिथून मी जळगावून रविवारी निघायचो आणि सोमवार ते शुक्रवार मुंबईला असायचो. शुक्रवार रात्री परत जळगावला जायचो. बापरे. आणि शनिवार रविवारी जळगावला आल्यानंतर तिथल्या खटल्यांचा अभ्यास, बाकीच्या याच्यातला मत, ओपिनियन, आणि त्याच्यामुळे मी माझ्या कुटुंबाला असं व्यक्तिगत वेळ कधी देऊ शकलो नाही. बरोबर. परंतु माझ्या मिसेस ज्योती निकमांची तिची एवढी तिने कधीही मला असं जाणू दिलं नाही की ती दुःखी आहे का काय आहे. तिने आमचं एकत्रित कुटुंब मोठ्या हिमतीने सांभाळलं आणि मुले लहान होते ते म्हणजे शर्वरी आणि अनिकेत दोघांनी फारसं काही कळत नव्हतं लहान असल्यामुळे. पप्पा जातात सोमवार ते शुक्रवार एवढंच त्यांना माहिती होतं आणि त्याच्यामुळे ते खुश होते पप्पा गेले म्हणजे. त्यांच्यासाठी मोकळा रान झालं काय? त्यांच्यासाठी मोकळा रान. आल्यावरती मी राखवायचो, अभ्यास केला की आता ते म्हणतात काय पप्पा तुम्ही आम्हाला उगी डाफरायचे, कधी तर तुम्ही आमचा अभ्यास घेतला नाही. पण आता ते काय करतात नेमकं? नाही, आता अनिकेत वकील आहे, मुंबई हायकोर्टात प्रॅक्टिस करतो, चांगलं नावारूपाला आले. येस. आणि मुलगी शर्वरी ही एका इंटरनॅशनल कंपनी आहे, त्याच्यामध्ये ती मॅनेजर आहे HR मध्ये. नॉर्मल आयुष्यामध्ये कुठलंही छोटं संकट जरी आलं ना तरी सुद्धा आम्हाला प्रेशर येतं आणि त्याचं टेन्शन येतं. पण ज्या अतिरेक्यांची जगभर चर्चा आहे, अशा अतिरेक्यांचे खटले तुम्ही चालवले, त्यांना फाशीच्या शिक्षेपर्यंत नेलं, अशा याच्यामध्ये तुम्हाला टेन्शन येत होतं का? ते येत असेल तर तुम्ही कसं हँडल करत होतात? गुन्हेगार कोण आहे, त्याची कुप्रसिद्धी किती आहे, याच्याशी मला काही सोयरसूतक नसायचं. परंतु माझी एक मात्र दक्षता असायची, घ्यायचो मी, की अशा दहशतवादी किंवा जे निर्धावलेले गुन्हेगार आहे यांच्या विरुद्ध खटला चालवताना आपल्या चुकीमुळे त्याला कुठेही फायदा मिळू नये याचा माझा प्रयत्न असायचा. आणि हा प्रयत्न माझा नेहमी सातत्याने सगळ्या खटल्यामध्ये असतो. कारण असं असतं की मी जरी माझा चेहरा समोर असला, ते यश मिळण्याचा असं वाटतं उज्ज्वल निकम, पण त्याच्या मागे आमच्या साध्या पोलिसांची मेहनत देखील खूप असते. बरोबर. कागदपत्र तयार करणं, साक्षीदारांना उभं करणं आणि साक्षीदाराची तशी ती मानसिकता वाढवणं, जेणेकरून साक्षीदार देखील धाडसीपणाने उत्तर देऊ शकेल. म्हणजे मला एका शब्दात सांगायचं असं, जर येणारा साक्षीदार हा अशिक्षित असतो, गावाकडचा असतो, त्याला फारसं कळत नाही, कायद्याच्या नायसिटीज माहित नाही, आणि मला त्याला प्रति उज्ज्वल निकम तयार करायचं असं, म्हणजे साक्ष देताना आरोपीच्या वकिलाला देखील तो धीटपणे उत्तर देऊ शकला पाहिजे. खरंय, तशी तयारी करून घ्यावी लागते. बरोबर. नक्कीच सर. उज्ज्वल निकम यांना कायद्याची पुस्तकं वाचायला आवडत असतील, अभ्यासायला आवडत असतील, यात काही शंकाच नाहीये. पण त्या पुस्तकांच्या पलीकडे उज्ज्वल निकमांची आवड नेमकी आहे काय? नाही, उज्ज्वल निकमांना कुत्र्यांना ट्रेन चांगलं करतायत. बर. मी आय एम द बेस्ट डॉग ट्रेनर. म्हणजे कारण तो मुका प्राणी जरी असला तरी त्याची सायकोलॉजी समजून घेणं हे फार महत्वाचं असतं. आणि जेव्हा मी कुत्र्याची सायकोलॉजी समजून घेऊ शकतो तर माझ्यासमोर येणाऱ्या कुठल्याही व्यक्तीची मी सहज समजू शकतो. खरंय सर. ऐतिहासिक कादंबऱ्या वाचतो मी, पण आता वाचन तेही कमी झालं. कायद्याचंच पुस्तकं वाचावी लागतात, खटल्याची कागदपत्र वाचावं लागतात.
बरं. परंतु ही वाचण्याची मला निश्चित कारण असं आहे की ऐतिहासिक कादंबऱ्या वाचताना आपल्या अंगात विरसली चढली पाहिजे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याकरता आपल्या क्रांतिकारांनी काय प्रयत्न केले आणि इथपासून तर संपूर्ण शिवाजी महाराज असतील, महाराणा प्रतापराव, झाशीची राणी असतील, हे महापुरुष कसे झाले? एका रात्रीत झाले नाही का? त्यांची तपश्चर्या, अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची जिद्द, ताकद आणि हे गुण आपण आपल्या अंगीकारले पाहिजे असं मला नेहमी वाटत असतं. नक्कीच सर. पण नेहमी तुम्ही बोलत असताना आम्हा जळगावकरांना खूप आनंद वाटतो की जळगाववरती तुमचं विशेष प्रेम आहे हे तुम्ही नेहमी सांगत असता. त्यासाठी काय कारण सांगता येतील? नाही, असं हे माझं जन्मगाव आहे. माझी ओळख ही जळगावमुळे झाली. आजही माझ्या व्हिजिटिंग कार्ड, आयडेंटिटी कार्ड सगळ्या याच्यावरती जळगावचं नाव आहे. परंतु एक कोटपर्यंत की अनिकेतचं लग्न होईपर्यंत. आणि अजूनही मी जळगावला जातोच. जळगावला जातो येतो म्हणजे माझी आणि जळगाव ची साठगाठ आहे. ठीक आहे, माझं आज कार्यक्षेत्र मुंबई आहे आणि कर्मभूमी माझी आज मुंबई झालेली आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या रूपाने मी महाराष्ट्राचं संपूर्ण झालोय. खरंय सर. सर आणखीन एक विचारायला आवडेल की वकिलीच्या पलीकडे जर उज्ज्वल निकम सांगायचे असतील तर तुम्ही नेमके काय सांगाल? एक चांगला मित्र कोणाचाही होऊ शकतो. वा. लहान मुलांपासून तर कोणाचाही मित्र. माझा नातू तो मला स्वतः मित्र समजतो आणि म्हणून मी एकदा एका ठिकाणी गेलो होतो. अरिंजे त्याचं नाव. तो म्हणाला पप्पा आय लव्ह यू. म्हणलं आय लव्ह यू. तो पुन्हा आणखी हाक मारली. मग मी दुर्लक्ष केलं. मी दुसऱ्या व्यक्तींशी बोलत होतो. पुन्हा म्हणाला पप्पा आय लव्ह यू. दुर्लक्ष केलं. त्याला प्रतिसाद दिला नाही. त्याने पटकन बोलला उज्ज्वल निकम आय लव्ह यू. आणि चमकून मागे बघितलं. तो गालातल्या गालात हसत होता. म्हणजे त्याला खात्री होती. तो 5 वर्षाचा आहे फक्त. बरं. कळ लागली कोणाचं काय उडू शकतं. म्हणजे लोकांच्या लज्जेचं मला त्याला परत रिस्पॉन्स द्यावा लागला. क्या बात आहे. म्हणून हल्लीची मुलं ही फार तशी हुशार झालेली आहे. नक्कीच सर. तुम्ही आता बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हे स्पष्टपणे म्हणू शकताय. खरंय. क्या बात आहे सर. तुम्ही आज एवढा छान वेळ आम्हाला दिलात आणि वकिली पलीकडचे उज्ज्वल निकम कसे आहेत हे आमच्या रेडिओ सिटीच्या श्रोत्यांना खूप छान पद्धतीने सांगितलं. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या भावी वाटचालीसाठी आमच्या रेडिओ सिटीच्या सगळ्या श्रोत्यांकडनं खूप खूप शुभेच्छा सर. धन्यवाद. रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे RJ प्रसन्न सोबत.